तर नीट परीक्षेतील सावळा गोंधळ थांबण्याचं नावच घेत नाहीये। बीडनंतर आता हिंगोलीमधील निकालात गदारोळापूर्वी 18 वर्षांच्या स्नेहा इंगोले या विद्यार्थिनीला मोठा मानसिक धक्का बसलाय। वडिलांच्या निधनानंतर आईने ब्युटी पार्लर चालवून स्नेहाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं। 479 गुण अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 114 गुण मिळाल्याचा दावा स्नेहानं केलाय। उत्तर तालिकेनुसार मिळालेल्या गुणांमध्ये एनटीएकडनं प्रचंड घोळ झाल्याचा दावा तिनं केला असून आई आता न्यायासाठी दिल्लीपर्यंत पोहोचले, मात्र एनटीएकडनं कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। पाहूयात। नीट परीक्षेमुळे देशभरातील विद्यार्थी गोंधळामध्ये सापडलेले आहेत। महाराष्ट्रातील बीड संभाजीनगर नंतर हिंगोलीमध्ये देखील एका विद्यार्थिनीला या नीटच्या पेपरामुळे गोंधळात या ठिकाणी अडकावं लागलेलं आहे। पेपर झाल्याच्या नंतर एनटीएची आन्सर की होती ऑफिशियल, एनटीएची जेव्हा ऑफिशियल आन्सर की आली तेव्हा मी माझे मार्क काउंट केले। माझे मार्क 479 479 मला मार्क आले। त्याच्यानंतर जेव्हा माझी ओएमआर जेव्हा सगळ्यांच्या ओएमआर आल्या तेव्हा माझी ओएमआर नव्हती आली। मग आम्ही रिझल्टची वाट बघत होतो। रिझल्ट जेव्हा मग 17 जूनला आम्हाला कळालं रिझल्ट लागला जुलैला, तर रिझल्ट लागल्याच्या नंतर आम्ही जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा रिझल्ट 117 आला माझा। 479 मार्क पडणं अपेक्षित होतं, मात्र 114 मार्क हे पडलेले आहे। आपल्यासोबत या विद्यार्थिनीची आई आहे। दिल्लीपर्यंत या विद्यार्थिनीच्या आईनं धाव घेतलेली आहे, मात्र एनटीएकडनं त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही आहे। तुम्ही तुमचे नातेवाईक आहे, तुमचा भाऊ आहे, त्यांना एनटीए ऑफिसला पाठवलं होतं, तिथून तुम्हाला काय उत्तर मिळालं? एनटीएचे जे होते त्यांना ती परिस्थिती सांगितली। त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्हाला जे मार्क आलेत आणि तुमच्या ओएमआर वर जे मार्क आहेत ते सेम आहेत, याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही आणि याच्यात काहीच होत नाही। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यानंतर विद्यार्थी मानसिकरित्या डिप्रेशनमध्ये जात आहेत। त्यामुळं या नीट परीक्षांचा गोंधळ नेमका कधी संपणार आणि आई वडील डोळ्यात मुलाला डॉक्टर करण्याचं स्वप्न साठवून ठेवलं, त्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कधी होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।